त्यामुळे आंघोळ मी सगळे आंघोळ करीत नाही की मला हे पुन्हा वावरत लागतं ना तेव्हा पोती उकलूची आंघोळ करून काय झाला जेवण का असा असं 30 तारखेपर्यंत उद्या येईल सकाळी भगवतीचं मंदिर आहे. आजूबाजूला विहीर आहे. विहिरीतून पाणी घातलं जातं देवीला. हे विहीर आहे. आजूबाजूचा परिसर आमची कुलदेवता आहे. महादेवाचं मंदिर. महादेवाचं मंदिर हे आजूबाजूचा परिसर सगळा सुंदर परिसर. डोंगरातलं मंदिर. कठडे दगडी नॅचरल बनवलेले पूर्वीचे शिवकालीन. हे शिवकालीन वर्षाआधी मंदिर आहे. हा सगळा परिसर आहे. टाक्या बसवल्या आहेत. घरं आहेत मागे. सगळा हा सुंदर असा परिसर. पक्ष्यांचा आवाज येतोय. भैरव आणि भैरवी. भैरव आणि भैरवीचं मंदिर आहे विशेष. आणि सगळे पाषाण आहेत. दगडी पाषाण आहे जुनी. सुंदर असं मंदिर. पिवळे खांब केलेले आहेत. हे वीरभद्राचं मंदिर आहे. रेअर दिसते कुठे वीरभद्राचं मंदिर. शंकराचं पुत्र वीरभद्र त्यांचं मंदिर आहे. इथे पाषाण आहेत मोठे वीरभद्राचे. असे पाषाण तुम्हाला कुठे दिसणार नाहीत. गाडी छानच आहे. आता आपण एक छान गणपतीचं पाषाण आहे या मंदिरात. हे खूप रेअर आहे. एवढं मोठं गणपतीचं पाषाण आहे बघा. या मंदिरात आहे हे गणपतीचं पाषाण. एवढं मोठं पाषाण. छान गणपतीचं मंदिर आहे छोटं. श्री गणपते नमः. श्री गणपते नमः. कौलारू असं जांभवडे गाव आहे. आराध्य आला आई भगवतीचं पुरातन कालीन मंदिर आहे. शिवाजीच्या काळातलं. वरती गड आहेत. सगळा परिसर आहे. सुंदर असा परिसर. झाड. आंब्याचं जुनं झाड आहे. रस्त्याला लागून जे मंदिर आहे. रस्ता कुडाळला सरळ जातो. पंडूर टिट्याला लागतो. गोवा हायवे 30 किलोमीटर जवळजवळ गोवा हायवे आहे. इथून असा रस्ता आहे. निलेश राणे साहेबांनी बरेच काय कामं केली आहेत तिथे. भाजीवाले आहेत. समोर मागच्या बाजूला गड आहे आणि त्या बाजूला दुसरा गड आहे. हे प्रोटेक्शनसाठी शिवाजींनी गड बनवलेले. तिथून लेफ्ट साईडला सिंधुदुर्ग दिसतो आणि राईट साईडला कोल्हापूर दिसतो. म्हणजे
येणाऱ्या कोल्हापूरवरून येणाऱ्या किंवा घाटातून येणाऱ्या सैन्यासाठी हा प्रोटेक्शनचा गड बनवलेला आहे. वरती दिसतोय तो गड समोर. आणि हे पुढे तिथून गड नदीचं उगम स्थान आहे. पुढे आता आम्ही घोडग्यात जाणार आहोत. आमच्या गावात तिथे गड नदीचं स्थान आहे. गड नदीचं मूळ स्थान आहे.